मित्रांनो, प्रियल मराठी स्टोरी या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यासाचं महत्त्व हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर पालक म्हणून ही व्हिडिओ बघत असाल तर ही छोटीशी गोष्ट तुमच्या मुलांना नक्कीच सांगा किंवा नक्कीच ऐकावा. तर मित्रांनो, तुम्हाला अभ्यासाचे महत्त्व माहिती आहे का? त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कधीही काहीही मिळवू शकतो. सतत अभ्यासाच्या सवयीमुळे आपण आपल्याला हव्या असणाऱ्या कोणत्याही गोष्टी अगदी सहजपणे मिळवू शकतो. आजची प्रेरणादायी गोष्ट याचं महत्त्व सांगण्याचा मोठा उद्देश आहे. तर मित्रांनो, गोष्ट आहे खूप जुन्या वर्षांची. ना तेव्हा शाळा असायच्या, नाही पुस्तकं, नाही ग्रंथालय. मग तेव्हाची मुलं ही शाळा नसून गुरुकुलमध्ये शिकायला जायचे. तेव्हा मुले गुरूंच्या आश्रमात राहायची. रोजची दिवसभराची त्यांची नित्यकामे आटपायची आणि तेव्हाची मुले अगदी गुरूंच्या आश्रमात राहून गाय चरायला न्यायचे, त्यांच्या आश्रमात राहून लाकडे गोळा करायचे आणि या कामाबरोबरच ते अभ्याससुद्धा करायचे. अशीच ही कथा आहे एका गणेश नावाच्या मुलाची. गणेश त्याच्या गावातून गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी गेला होता. तसेच बाकीची मुले शाळेत जातात तसाच तोही गेला होता. त्या मुलांबरोबर गणेशसुद्धा मिळून मिसळून छान आनंदी राहू लागला. अगदी हसून खेळून मित्रांसोबत रमू लागला. एकाच ठिकाणी ती मुले खेळत रमत गाणी गात असत, मस्ती गप्पा मारत असत, खूप सारे एन्जॉयमेंट मुवमेंट करत असत. खाण्यासाठी सुद्धा सर्व मित्रमंडळी एकत्र असत. फक्त एकच अशी गोष्ट होती की गणेश हा आपल्या मित्रांची बरोबरी करू शकत नव्हता. आणि ती एकच गोष्ट किंवा ती एकच कमतरता, तो नेहमी मित्रांपेक्षा या गोष्टीत मागे असायचा. आणि ती गोष्ट किंवा ती कमतरता म्हणजे अभ्यास. अभ्यास या विषयात गणेश नावाचा मुलगा थोडा कच्चाच होता. अक्षर, शब्द, अर्थ, श्लोक, खूप अभ्यासाच्या गोष्टी अशा असायच्या की त्याला कळतच नसायचं. तो हळूहळू गोष्टी एवढा बदलला म्हणजे की त्याच्या अभ्यासाच्या कमीमुळे त्याचे मित्र त्यांची टिंगल उडवायला लागले. सगळे मुले त्याला हसायला लागले, त्याची टिंगल-टवाळी उडवायला लागली. सगळी मुले त्याच्याकडे बघून बोट दाखवून हसायला लागायची. सगळी मुले त्याला मंदबुद्धी म्हणून चिडवायला लागले, मंदबुद्धी म्हणून त्याला बोलायला लागले. कोणी मुळे त्याला बोलायचे की तू कधी काहीच करू शकत नाही, तू अभ्यासात हुशारच नाही, तू कधीच काहीच करू शकत नाहीस. तसंच दिवसामागून दिवस जात राहिले. गणेशचे सगळे मित्र त्याला मागे टाकून पुढच्या क्षेत्रात म्हणजे पुढच्या वर्गात गेले. पण गणेश मात्र एकटा आणि उदास असून मनाने खचलेला गणेश हा उदास राहू लागला. शेवटी त्यांच्या गुरुने सुद्धा हार मानली. गुरुने सुद्धा सांगितलं की गणेश बाळा, कदाचित विद्या ही तुझ्या नशिबात नाही, तुझ्या बुद्धीत अभ्यासाचा विषय जातच नाही. तू आपला आल्या त्या गावाला परत जा आणि आल्या त्या मार्गाला परत जा आणि आपल्या घरी जा आणि आई वडिलांच्या कामात मदत कर, त्यांना शेतीत घरकामात मदत कर. या गुरूंच्या शब्दामुळे गणेशच्या मनात खूपच खळबळ उडाली आणि तो अजूनच खचत गेला. त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढासळू लागला. तो अगदी अक्षरशः रडू लागला. त्याचे डोळे अगदी पाण्याने भरून आले. गणेशने मनातल्या मनात ठरवलं की खरंच गुरुदेव जर म्हणाले तर त्या गोष्टीत खरंच तथ्य असू शकतं. कदाचित म्हणून तो पुन्हा आपल्या गावी जायला निघाला. तो आपली बॅग भरायला लागला. निघताना अगदी दुपारचं कडक ऊन होतं. तळपता सूर्य अगदी डोक्यावर आला होता. गणेश अगदी चालून खूप थकला होता. त्यात पुन्हा डोक्यावरचं टेन्शन घेत तो चालतच होता आणि दम टाकत होता. मग त्यातच त्याला अर्ध्या रस्त्यात खूप तहान लागली. तो इकडे तिकडे चारी दिशांना पाणी शोधू लागला. तेवढ्यात त्याने पाहिलं की काही बायका त्या विहिरीतून पाणी काढण्याचे काम करीत होत्या. तो लगेच त्या विहिरीजवळ धावत गेला. तेव्हा त्याने एका गोष्टीचं निरीक्षण केलं की ते असं की विहिरीच्या काही दगडांवर अगदी कठोर असे निशाण झालेले दिसत होते. त्याने आश्चर्यचकित होऊन एका बाईला प्रश्न विचारला की आई, या दगडांवर एवढे घाव कसले? तेव्हा गणेश विचारतो की या दगडांवर एवढे घाव कसे काय पडू शकतात?
दगडांना कोणी घाव घालून हे ठेचलेले आहेत का? तेव्हा त्या बाईने उत्तर दिलं की नाही बाळा, अरे हे गाव तर विहिरीतले रोज पाणी काढून काढून त्या रशीने ओढून ओढून त्यावर घाव पडलेले आहेत. ती बाई म्हणाली, हे बघ बाळा, बघ जरा या रशीकडे, ती किती नाजूक आणि पातळ रशी आहे. ती रोज रोज पाणी काढण्याने त्यावर निशाण पडलेले आहेत. तेव्हा ती गोष्ट गणेशच्या डोक्यात बसली. त्याच्या डोक्यात एकदम चमक आली की ही एवढी पातळ रशी असून रोज रोज ओढल्याने एवढ्या कठीण अशा दगडावर घावाचे निशाण पाडू शकते, तर काय मी रोज रोज अभ्यास करून माझ्या बुद्धीत विद्या नाही भरू शकत का? तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आणि आता गणेशला कळून चुकलं की सारखी आणि सतत मेहनत करून अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात आणि त्या होऊ शकतात. गणेशने मनातून एका गोष्टीचा निश्चय केला की मी कधीच हार मानणार नाही, मी सतत प्रयत्न करत राहणार. आणि तो पुन्हा गुरुकुलला जाऊन तो सतत प्रयत्न करेन, तोपर्यंत प्रयत्न करणार जोपर्यंत मी शिकणार नाही, मी पास होणार नाही. तो पुन्हा एकदा गुरुकुलमध्ये आनंदाने जाऊ लागला. आणि जेव्हा तो गुरुकुलमध्ये गेला तेव्हा त्याचे सगळे मित्र अगदी आश्चर्यचकित झाले. अगदी गुरुजी सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले की बाळा, तू परत कसा काय आलास? तेव्हा गणेशने खूप उत्साहाने आणि अगदी आत्मविश्वासाने भरलेलं उत्तर दिलं की मी घरी जात असताना मला एक विहीर दिसली. त्या विहिरीतलं पाणी काढून सतत काढून त्या दगडांवर घावाचे निशाण झाले होते. जर एवढी पातळ रशी एवढ्या कठीण दगडांवर घावाचे निशाण पाडू शकते, तर मी रोज रोज अभ्यास करून मी माझ्या बुद्धिमत्तेत ज्ञानाची भर पाडूच शकतो ना. मी मेहनत करेन, रोज रोज मेहनत करेन, सतत मेहनत करेन आणि तोपर्यंत मेहनत करेन जोपर्यंत मला यश मिळत नाही. मी माघार घेणार नाही, तोपर्यंत मी प्रयत्न करेन. तेव्हा गुरुजीने त्याच्या डोळ्यात पाहिलेली चमक बघितली. तेव्हा गुरुजी म्हणाले, शाब्बास बाळा, हीच तर एका आदर्श विद्यार्थीची ओळख आहे. पराभव किंवा अपयश आला म्हणून न डगमगता न घाबरता चालत राहणं हीच तर एका आदर्श विद्यार्थ्याची खरी ओळख आहे. चला तर मग पुन्हा नव्याने आपण सुरुवात करूया. तसंच गणेश तेव्हापासून खूप मेहनतीने चिकाटीने दिवस रात्र मेहनत करू लागला. सकाळी लवकर उठून अभ्यास करू लागला. वेडे वाकडे कळत नसले तरीही तो मेहनतीने अभ्यास करू लागला. त्याचे मित्र त्याला पहिले मंदबुद्धी म्हणायचे, तेच मित्र त्याला बघून आश्चर्यचकित झाले. हळूहळू गणेश मात्र आपली अभ्यासाची प्रगती करूच लागला आणि त्यात त्याची प्रगती होत गेली. तो अभ्यासात हुशार होत गेला. सगळ्यांपेक्षा अभ्यासात पहिला नंबर काढू लागला. अभ्यासावरची त्याची पकड मजबूत झाली आणि तो अभ्यासात एवढी प्रगती केली. तो बघता बघता तो एवढा हुशार माणूस झाला की तो मोठा होऊन एक विद्वान माणूस बनला, एक मोठा वेदशास्त्री बनला आणि तो विद्वान माणूस बनू शकला. त्याची ओळख आणि कीर्ती दूरदूरच्या गावात नसून तर दूरदूरच्या देशात पोहोचू लागली. त्याने खूप सारी पुस्तके लिहिली होती, ग्रंथ लिहिले होते, त्याने व्याकरणाचे वेदांचं ज्ञान सुद्धा घेतलं होते आणि अशा प्रकारे गणेश हा मंद बुद्धीवरून एक विद्वान माणूस, विद्वान पुरुष बनू शकला होता. तर मित्रांनो, या कथेवरून आपल्याला काय कळून येतं किंवा या गोष्टीवरून आपल्याला कसली शिकवण मिळते, तर ती अशी की अभ्यास या गोष्टीशिवाय कुठलाच मोठा चमत्कार नाही. कधीच असं विचार करायचे नाही की आपल्यात काही गोष्टींची कमी आहे. आणि जर गणेशने हार स्वीकारली असती तर तो कधीच विद्वान पुरुष बनला नसता. पण तो जिद्दीने आणि मेहनतीने प्रयत्न करतच राहिला. म्हणून बाळांनो, नेहमी मेहनत करा, रोज करा आणि दुनियेला आणि या जगाला यशस्वी होऊन दाखवा. म्हणून नशिबाच्या भरवशावर न राहता मेहनतीच्या जोरावर भर दिलं तर आयुष्यातल्या रस्त्यातल्या दगडांचे देखील फुले होतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या अभ्यासाचं महत्त्व कळलंच असेल. तर तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मुलांपर्यंत ही कथा सांगायला विसरू नका, ते जेणेकरून ते सुद्धा खूप अभ्यास करतील आणि अभ्यासात प्रगती होऊन ते सुद्धा आयुष्यात पुढे चालत राहतील. तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.